नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारने जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रातलं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय. त्यामुळे राज्यात आता 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असेल. कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा एकमेव पर्याय राज्याकडे असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. कोरोनाची साखळी तोडली तर लॉकडाऊनच्या साखळदंडातून आपली मुक्तता होईल, हे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रातला धोका वाढतोय, देशात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढतीये. कोरोनाच्या महामारीने जगात तर आज 1 लाख जणांचे आतापर्यंत प्राण घेतलेत. कदाचित माझं हे बोलणं पूर्ण होण्याच्या दरम्यानच आणखी काही लोकांचा जीव या कोरोनाने घेतला असेल. इतका भयानक हे सगळं विषाणू थैमान घालत असताना आता राज्यामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेमका कशासाठी, लॉकडाऊन नेमका कशासाठी वाढवलं गेलंय, या सगळ्याबद्दल आपण तज्ञांशी चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत या लॉकडाऊनचं महत्त्व काय आहे. आणि याच्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. संजय केतकर हे आपत्कालीन व्यवस्थापन तज्ञ आहेत. संजयजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्यासोबत असणार आहेत शैलेंद्र देवळानकर, जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत. जगभरात नेमकं काय चाललेलं आहे, कुणाचं काय चुकलं आणि पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं म्हटलं जातं, त्यांना ठेच लागली, आपण शहाणपण काय शिकायचं हे सरांकडून जाणून घेणार आहोत. आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांचंही स्वागत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत माझे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील हे सुद्धा जोडले जातील. ते सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न मान्यवरांना विचारतील. सुरुवातीला मला जायचंय असलम शेख यांच्याकडे. असलमजी, एक अत्यंत आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब ही आहे, मुंबईकरांसाठी विशेषतः, की मुंबईचा कोरोनाग्रस्तांचा जो आकडा आहे तो हजारांच्या पार गेलाय आणि आता लॉकडाऊन वाढवलं गेलेलं आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही लॉकडाऊनचं पालन करण्याची, पण हे लॉकडाऊन का गरजेचं होतं जे आता वाढवण्यात आलेलं आहे? आता आपण बघा, आपल्याच चॅनेलमध्ये मी बघितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतोय. आणि पहिल्या दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर पहिला मुंबईमध्ये आयसोलेशन, मुंबईमध्ये क्वारंटाईन, मुंबईमध्ये पहिला लॉकडाऊन करण्याचं काम महाराष्ट्रात झालं. आणि महाराष्ट्र झाल्यानंतर अख्ख्या देशात लोकांनी लॉकडाऊन करायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यापासूनच आपण एवढी तयारी केली होती. आता जसं जसं दिवस जात आहे, काही लोक याचं पालन करत नाही. आपण कठोर कदम उचलावं लागला. आपण एक 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 करून आपला डिपार्टमेंट आपल्याला बंद करावं लागलं, लोकांना सुट्टी द्यावं लागली. आणि आताही परिस्थिती जी आहे जनसंख्येच्या हिशोबाने नियंत्रणाच्या बाहेर गेलेली नाही. आणि साखळी जे चेन मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं हे तोडण्याकरता हा लॉकडाऊन गरजेचाच आहे. कारण तुम्ही बघा, अमेरिकामध्ये त्यांनी अजूनपर्यंत काही शहरामध्ये लॉकडाऊन ना आणलं तर त्यांची रुग्ण वाढत चाललेली आहे. सध्याची परिस्थिती अमेरिकेत जर अशी झाली तर आपल्या देशात आणखीन वाईट होण्याची शक्यता आहे. आणि आपण जर जबाबदारी घेतली, सगळ्यांनी याची जबाबदारी पाळली, तर मला वाटतं की ही चेन आपल्याला तोडण्यामध्ये यश भेटेल. आणि आता आपण आणखीन कडक होत चाललोय. आपण आता मुंबईमध्ये कुठे SRP आपण लावण्यात आलेली आहे. का लावण्यात आलेली? कारण अजूनही काही लोक त्याला गांभीर्य घेत नाही. म्हणून कुठे कुठे आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागतो. आपल्याला भाजी मार्केट बंद करावं लागली. आपल्याला एक एक चेन का बंद करावा लागतो? लोकांनी जर शिस्त पाळली असती, लोकांनी जर जबाबदारी घेतली असती तर सर्व व्यवस्थित चाललं असतं. आणि आणखीन नाही, अजूनही पुढे जाऊन हे सांगतोय की अजूनही ग्रोसरी आणि बाकी सगळे जे दुकान आहेत आपण चालू ठेवलेली आहे. लोकांना खाण्यापिण्यात त्रास होणार नाही. सुमारे 1.5 लाख लोकांना आपण इथे या मुंबई शहरामध्ये साजलेलं जेवण देतोय. आपली आणखीन तयारी आहे, किती भेटले तरी. हे सगळे तयारी करत असताना लोकांनी थोडासा जे शासनातर्फे त्यांची जे आवाहन करण्यात पालन केलं पाहिजे. असलमजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर ही टीकेची बाब नाहीये, टीका करणं नाहीये, पण लॉकडाऊन 2 मध्ये जे आपण करू पाहतोय, लॉकडाऊन 2 मध्ये अधिक कठोर होण्याचा आपण प्रयत्न करतोय. कदाचित लॉकडाऊन 1 मध्ये आपण हे केलं असतं तर अधिक आपल्याला याचे रिझल्ट दिसले असते, असं नाही वाटत? हे बघा, आपण पहिल्यांदाच लॉकडाऊन जेव्हा शहरात केलं, लोकांची मानसिकता आपण तयार केली की आपण ट्रेन बंद करणार, लोकांनी संख्या कम नाही केली तर ट्रेन बंद करणार, आणि मग आपण ट्रेन बंद केला. म्हणजे लोक त्याच्याशी तयारीत होते. तसंच आपण बस पण केला. पण अचानक जर येऊन आपण काही केलं तर त्याचा परिणाम काय होतो? आज सुमारे 1.5 लाख जे मायग्रंट्स वर्कर आहेत या आपल्या राज्यात असेच अडकून आलेले आहेत. त्यांना जर 2 दिवसाची संधी मिळाली असती
की बाबा आपण लॉकडाऊन करणं, ते आपल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या आपल्या शहरात गेले असते. नाही नाही, तेवढा माझा त्यांचा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा वेगळा आहे असलमजी. आजही मुंबईतल्या काही भागामध्ये अगदी कालपर्यंत बाजार भरावा अशी गर्दी होती. तिथं तुम्ही आता SRPF आणून लावलेली आहे. मग हे आधी केलं असतं तर कदाचित परिणाम जास्त चांगले मिळाले असते असं मला म्हणायचं आहे. म्हणून तर आपण ते भाजी मार्केट बंद केलं. ही गर्दी कुठे असायची? जेव्हा भाजी मार्केट आपली चालू असायची तिथेच गर्दी होऊ लागली. म्हणून आपल्याला भाजी मार्केट बंद करावं लागलं. नाही, म्हणजे जसे ज्या समोर स्लम आहे, ज्या आपल्याला काही विशेष एरिया आहे त्यांच्याबद्दल. हे बघा, विशेष येते म्हणजे मेन विषय जर अख्ख्या मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात बघितलं, जिथे जिथे भाजी मार्केट असायची आणि तिथे आणि काही स्लम एरिया, मग काही धारावी असू द्या की दामूनगर असू द्या की मालवणी असू द्या, स्लम मध्ये लोकांची घरं फारच लहान असतं. त्यामध्ये त्यांचा टॉयलेट पण कॉमन असतोय. त्या लोकांनी एवढी त्याच्यात दखल नाही घेतली. म्हणून तर आपल्याला हा जेवढे हॉटस्पॉट आहे तिथे आपल्याला कर्फ्यू लावावा लागला. आपण ड्रोनने त्यांचं नियंत्रण करतोय. आपण तिथे SRP आता नेमवलेली आहे. म्हणजे जसं जसं समोर आपल्याला दिसत ठीक आहे. येतोय तशी तशी राज्य सरकारतर्फे कारवाई करण्यात येते. नक्कीच. आपल्यासोबत आपत्कालीन व्यवस्थापनात अनेक वर्ष काम करणारे संजय केतकर आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. हे जे 14 दिवस आता वाढवण्यात आलेले आहेत, हे पुरेसे आहेत का हो आपल्याला हे साखळदंड तोडण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी? आपल्याला त्यांच्याकडे जायचं. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण जाणून घेतोय राज्य सरकारनं जे लॉकडाऊन वाढवलेलं आहे ते नेमकं कशासाठी आणि त्याचा फायदा काय आहे आणि ते का गरजेचं आहे. आपल्यासोबत आता संजय केतकर आहेत, जे आपत्कालीन व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. केतकर सर, आता राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लॉकडाऊन आता आणखी 14 दिवसासाठी वाढवलं जाईल. ते असं म्हणाले की ही साखळी तोडण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे आणखी काही दिवस, मग आपण या साखळ दंडातून बाहेर पडू. पण 14 दिवसांनी तरी ही साखळी तुटेल का, हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे. तुम्ही नेमकं काय दिसतंय तुम्हाला या सगळ्यामध्ये? मला सुरुवातीला एक प्रसार माध्यमातलीच मीही व्यक्ती असल्यामुळे मला तुमच्या चॅनलचे आणि सगळ्या चॅनल्सच्या रिपोर्टर्सचे, तुमच्या अँकर्सचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानायचे. कारण होतंय कसं, या एकूणच चेनमध्ये पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्ड बॉयज, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स आणि सरकारी यंत्रणा यांची पाठ थोपटली जाते जी आवश्यक पण आहे. पण आपल्या प्रसार माध्यमांना तेवढं पाहिजे तेवढं लोक पाठ त्यांची थोपटत नाहीयेत 24 आवर्स चॅनल रन करून सुद्धा. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्ही आमच्यासाठी फार मोठं काम करताय. कारण मी आज काही दशकं प्रसार माध्यमाला रिप्रेझेंट करतोय. आता मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं असं जे आता माझ्या आधी जे म्हणत होते मंत्री महोदय, ते असं म्हणत होते की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपल्या इथे त्या मानाने प्रमाण कमी आहे. मी आपल्या कानावर 2 गोष्टी अत्यंतिक महत्वाच्या घालतो की आमचं आपत्कालीन व्यवस्थापन थिअरी जी आहे, सायन्स जे आहे, त्या सायन्स हे पूर्णतः आम्ही हायपोथेटिकल अप्रोच वरतीच बेस करतो. त्याचं कारण सांगतो की असे आम्ही अज्युम करतो की संपूर्ण मुंबई शहरातल्या 50% लोकांना ऍट अ गिव्हन टाइम एखादी घटना घडली. पहिल्यांदा कसं आहे, आपत्कालीन स्थिती म्हणजे आयदर ती नॅचरल असते किंवा मॅनमेड असते. आता या पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट मध्ये ती मॅनमेड आहे का नॅचरल आहे याच्यावर अजून बरेच तर्क वितर्क, हे बायो हे आहे का, वेपन आहे का, वगैरे वगैरे चर्चा चालली. अल्टिमेटली मरतोय तो सामान्य माणूस. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. हा जो आत्ताचा एक आपल्याला दिलेला संदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, याची सुरुवात खरं म्हणजे कुठलीही खबरदारी घ्यायच्या आधीच जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे होती. आणि मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की मी या खात्याच्या आत्ताचा हा प्रसंग ज्या सरकारातली मंडळी डील करतायत त्यांच्याशी मी वेळोवेळी संपर्क ठेवून सांगत आलेलो आहे की आता ह्या घडीला काय करायला हवं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की ज्या पद्धतीने कम्युनिटी सर्व्हिस इन्व्हॉल्व करायला हवी होती फ्रॉम डे 1, ते सरकारने केलेलं नाही. ना केंद्र सरकारने केलं, ना राज्य सरकारने केलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिटीलाच याच्यामध्ये जेव्हा आपण इन्व्हॉल्व करतो तेव्हा दांडू मारणं, फटके मारणं, वाटेल तसे वाद नागरिकांचे पोलिसांचे होणं, हॉस्पिटल्समध्ये होणं, ज्या सर्व गोष्टी टळतात. ज्या वेळेला मी माझ्या शेजारच्या मित्राशी बोलतो तेव्हा त्याच्यावरती त्याचा असर होतो. पोलीस किंवा प्रशासन ज्या वेळेला सामान्य माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन ज्या वेळेला काही सांगतो
त्यावेळेला ती विनंती असली तरी ती कायद्याच्या स्वरूपात घ्यावी लागते होय. आणि लोक ते तशी घेतात आणि कायद्याचं उल्लंघन हा मानवाचा हा एक गुणधर्म आहे. ऑल सेड अँड डन. ज्या वेळेला तुम्ही मला एक सांगा, आम्ही अन्नधान्याचा पुरवठा करू, अमुक करू, तमुक करू. मी हे दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी संबंधित लोकांशी बोललेलो आहे की तुम्ही कम्युनिटी सर्व्हिस घ्यायची म्हणजे काय करायचं. तर मी आपल्यासाठी स्पष्ट सांगतो की आज सुद्धा जिथे अन्न, शिजवलेल्या अन्नाचा जिथे जिथे पुरवठा केला जातो आहे त्याच्यामध्ये 98% हे कम्युनिटी सर्व्हिस कडनं दिला जातो. शासनाकडनं किती आहे त्याचा डेटा तुमच्याकडे असेल, जर माझ्याकडे आहे तर तो तुमच्याकडे सुद्धा असेल. याचा अर्थ एंड ऑफ द डे कम्युनिटीला मदत करते. आज मोठमोठाली हॉस्पिटल्स लॉकडाऊन झाली कारण बिचारे डॉक्टर्स, नर्सिस त्यांना त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. या सर्व गोष्टी आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटच्या पहिल्या दिवसाच्या थिअरीमध्ये मांडतो की ह्या गिव्हन सिच्युएशन मध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की ते मुंबई शहराबद्दल बोलले, संपूर्ण महाराष्ट्राचं काय. त्यामुळे जेव्हा आम्ही हा ड्राफ्ट झाला प्लॅन 2001 साली, डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन, त्यावेळेला आम्ही आमच्या गाईडलाईन्स दिलेल्या अशा होत्या की हा मदर प्लॅन झाला डिस्ट्रिक्ट वाईज आणि तो खाली छोटाहून तालुका वाईज असे प्लॅन तुम्ही तयार करायला हवेत. त्या अनुषंगाने आपल्याला यंत्रणा उभी करावी लागेल. फॉर इन्स्टन्स ते मुंबईचं उदाहरण देत आहेत, मुंबईची लोकसंख्या देत आहेत. ऍज ऑफ नाव गिव्हन सिच्युएशन यू विल बी सरप्राइज टू नो सर, आता आपल्याकडे असलेली मुंबईची लोकसंख्या 1.5 कोटीच्या आसपास आहे आणि आपल्याकडे संपूर्ण मेडिकल किंवा हेल्थ केअरच्या संदर्भामधली माणसांची संख्या इन्क्लुडिंग अँब्युलन्स ड्रायव्हर्स हे 25,000च्या पेक्षा सुद्धा जास्त नाहीत. कुठल्या पर्सेंटेज वरती तुम्ही काम करता. आणि या सर्व गोष्टी ही सगळी आव्हानं आहेत, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, खूप मोठी आव्हानं आहेत या सगळ्यामधली. आणि म्हणूनच आता कुठंतरी सर्वसामान्यांनी सुद्धा या सहभाग घेऊन, याला प्रतिसाद देऊन आपण या लढाईमध्ये जिंकायचं तर आहेच आणि त्याच्यासाठी सहकार्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेकनंतर मी परत येणार आहे आणि मला शैलेंद्र सरांना विचारायचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या देशांनी लॉकडाऊन केले आणि ते वाढवले त्यांचे रिझल्ट्स काय आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊयात शैलेंद्र सरांकडून. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आता 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे, 30 एप्रिलपर्यंत. त्यामुळे आता लॉकडाऊनचा काळ वाढलेला असल्यानं स्वाभाविकपणे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील की हे लॉकडाऊन का वाढवलं जातंय, त्याची गरज काय आहे. हे सगळं आपण मान्यवरांकडून समजून घेणार आहोत जे या सगळ्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करतायत. मला शैलेंद्र देवळणकर सरांकडे जायचं आहे. सर, तुम्ही आंतरराष्ट्रीय सगळ्या परिस्थिती बघताय, वेगवेगळ्या देशांमध्ये आज कोरोनाची लढाई कशी सुरू आहे तेही बघताय. पण या ज्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फैलाव झाला त्यांनी लॉकडाऊन तर केलंच पण ते वाढवलं सुद्धा. याचे रिझल्ट काय आलेले आहेत जेणेकरून आपण आपल्या राज्याशी त्याची तुलना करू शकू. विलासजी, मला असं वाटतं की आपण जो असलं लॉकडाऊन जे आहे ते 14 पासून 30 तारखेपर्यंत एक्सटेंड करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत आवश्यक होता, तो अपरिहार्य अशा स्वरूपाचा निर्णय होता. आणि जर आपण एकूण जागतिक परिस्थिती बघितली आणि इतर देशांचे काही केस स्टडीज आपण जर अभ्यास केला तर आपण असं आपल्याला म्हणावं लागेल की आपला हा निर्णय खूपच गरजेचा होता. आपल्या पुढे काही केस स्टडीज आहेत, आपल्या पुढची हा जसा विचार आपल्या देशामध्ये चाललाय, आजच्या घडीला 18 देशांनी कंप्लीट लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन मध्ये पार्शियल लॉकडाऊन पण असतात जे काही शहरांमध्ये घोषित केलं गेलेलं आहे आणि काही कंप्लीट लॉकडाऊन आहे. तर 18 देश असे आहेत की ज्यांनी कंप्लीट लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आणि आता अनेक देशांमधून अशी चर्चा चालली आहे की हा लॉकडाऊन एक्सटेंड करावा का. विशेष करून इंग्लंड सारख्या देशामध्ये ही चर्चा मोठी चालली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक टास्क फोर्स नेमला होता आणि त्याचा लवकरच नुकताच त्यांचा अहवाल आला आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोरोनाच्या विषाणूवरती व्हॅक्सिन डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुम्हाला आयदर पार्शियल किंवा कम्प्लीट या लॉकडाऊन शिवाय पर्यायच नाहीये. त्यामुळे इंग्लंडने देखील हा निर्णय एक्सटेंड करण्याचा घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 6 महिने आपला लॉकडाऊन जे आहे ते एक्सटेंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यापैकी टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहे, सिंगापूर सारखं आहे, त्यांनी हा एक्सटेंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या पुढे 2 सक्सेस मॉडेल आहेत. एक आहे इंग्लंडचं, एक आहे चायनाचं मॉडेल आहे, दुसरं साऊथ कोरिया मॉडेल आहे.
आता चीनने जे आपल्याकडे त्यांनी कॉम्बिनेशन केलं होतं, एक कॉम्बिनेशन होतं ते कम्प्लीट लॉकडाऊनचं, जे वुहानमध्ये, कारण वुहान हे त्याचं एपिसेंटर होतं जिथनं हा उगम झाला, त्याचा प्रसार झाला आणि तिथं मॉर्टिलिटी रेट हा 6% प्लस होता. त्यामुळे वुहान पुढचं त्यांचं चॅलेंज असं होतं की त्याच्यामध्ये जो कोरोनाचा जो रिप्रोडक्टिव्ह रेट आहे हा 1% कमी कसा ठेवता येईल, यासाठी त्यांनी तिथं कम्प्लीट लॉकडाऊन केलं. मात्र इतर जी त्यांची 4 महत्वाची शहरं होती, बीजिंग आहे, शांघाय आहे, शेंझौ आहे आणि वेन्झांग आहे, या 4ही सिटीमध्ये त्यांनी पार्शियल लॉकडाऊन केलेलं होतं. परंतु आता एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनला एक समस्या सतावती आहे. त्यांनी जरी वुहान मधनं आता लॉकडाऊन विड्रॉ केलेलं असलं आणि बाकी 4 शहरांमधनं पार्शियल लॉकडाऊन जरी विड्रॉ केलं असलं आणि नॉर्मल लाईफ जरी तिथे सुरू झालं असलं, तरी कोरोनाची सेकंड वेव्ह जी आहे ती आता चीनला सगळ्यात मोठा चिंतेचा विषय बनलेली आहे. आणि नुकतंच चीनमध्ये 950 रुग्ण हे आता कोरोनाचे परत एकदा सापडलेले आहेत. हाच प्रकार दक्षिण कोरियाच्या बाबतीत घडलेला आहे. दक्षिण कोरियाने लॉकडाऊन घोषित जरी नसलं केलं तरी त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने याचा सामना केला होता. चीन आणि दक्षिण कोरियाच्या बाबतीमध्ये एक प्लस पॉइंट असा होता की 2002 मध्ये जो सार्स विषाणू आला होता त्याचा चीनला सामना करावा लागला होता, त्यामुळे त्यातनं ते सावरले होते. त्यामुळे त्यांच्याकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते स्टेट ऑफ आर्ट आहे आणि ते बऱ्यापैकी सामना करू शकले. दक्षिण कोरियामध्ये 2015 मध्ये मार्स, ज्याला मिडल ईस्टर्न रिस्पिरेटरी सिंड्रोम असं म्हणतात, तो आलेला असल्यामुळे त्यांच्याकडे देखील तयारी बरी होती. तसा प्रकार आपल्या बाबतीत नाहीये. पण आता दक्षिण कोरियाने लॉकडाऊन जरी घोषित केलेलं नसलं तरी त्यांनी एक त्रिसूत्री वापरली, ज्यामध्ये ट्रेस करणं, टेस्ट करणं आणि ट्रीट करणं. आणि हे करत असताना तिने डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर करून घेतला, सीसीटीव्हीचा वापर करून घेतला, सेल फोनच्या लोकेशनचा वापर करून घेतला आणि त्यांनी कोरोनाला नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं असलं तरी सेकंड वेव्ह जी आहे ती दक्षिण कोरियाला पण सतावती आहे. हाच प्रकार जपानच्या बाबतीत घडतो आहे, तैवानच्या बाबतीत आहे, हाँगकाँगच्या बाबतीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लॉकडाऊन हा याच्याशिवाय पर्यायच नाहीये. अमेरिकेने लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला उशीर केला, अमेरिकेची काय अवस्था झाली. बरोबर. आणि आजच सर आरोग्य मंत्रालयानं सांगितलेलं आहे की जर आपल्या देशामध्ये आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर गेल्या या 17-18 दिवसामध्ये आपल्या इथले कोरोना बाधितांची संख्या काही लाखांवर गेली असती आणि मृतांचा आकडाही काही हजारांमध्ये असता. अशा परिस्थितीमध्ये हे लॉकडाऊन अत्यंत गरजेचं होतं. जालिम अस्त्र होतं या युद्धामधलं, ते अस्त्र आपण वापरलंय, आता पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला आणखी काही उपाय शोधावे लागतील जोपर्यंत लस येणार नाही. धन्यवाद तुमच्या दोघांचेही सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची ही माहिती दिलीत. सर्वसामान्यांना याचं महत्त्व पटवून दिलं की लॉकडाऊन का आणि कशासाठी गरजेचं आहे. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.